नाशिकच्या दिंडोरी येथे एक भयानक अपघात झालेला आहे. या अपघात नाही तर ही सर्वात मोठी चूक आहे. ती कोणती चूक आहे? या चुकीमुळे एका कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. विहिरीमध्ये का कोसळली कार? ड्रायव्हर नवीन होता का? त्या विहिरीला कंपाऊंड वॉल नव्हता का? किंवा अंधार असल्यामुळे, किंवा ह्याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे, रस्ता व्यवस्थित नव्हता? काय कारण होतं? कशामुळं एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे? नेमका अपघात कशा प्रकारे झाला? 4 एप्रिलची रात्र होती. रात्रीचे 10 वाजले होते. ठिकाण होतं दिंडोरी, नाशिकजवळ, म्हणजेच इंदोरी गावाचा परिसर. अपघातामध्ये जी कार होती ती होती MPV, आणि ती कार थेट विहिरीच्या जे पाण्यानं भरलेली विहीर आहे त्याच्यामध्ये कोसळली. त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये लहान मुले 6 जण होते. अपघात कशा प्रकारे झाला? कुटुंबाचं एक फंक्शन होतं. ते फंक्शन आवरून परत घरी येत असताना रात्रीच्या वेळी खूप मोठा अंधार असताना एक विहीर त्यांना दिसली नाही. ती विहीर नाही दिसल्यामुळं ती गाडी अक्षरशः त्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहिरीच्या भोवती फक्त 1 फूट उंच भिंत होती. त्यामुळे अजून जास्त धोका वाढला. चालकाला त्या रस्त्याची माहिती नसल्यामुळे गाडी थेट विहिरीत गेली. आता लोकांचा काय आरोप आहे? विहिरीला योग्य सुरक्षा जाळी किंवा कंपाऊंड वॉल काहीच नव्हते. रस्ता अपूर्ण होता आणि धोकादायक होता. प्रशासनाला ह्याच्या आधी भरपूर साऱ्या तक्रारी करून सुद्धा त्यांनी कारवाई केलेली नाही. आता कारवाई कोणावर करणार? विहीर मालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार. अपघातानंतर ती विहीर माती टाकून पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे ह्या कुटुंबातील 2 मुले वाचलेली आहेत, कारण ते दोन्ही मुले त्या गाडीमध्ये नव्हते. त्यामुळे ते 2 मुले वाचलेले आहेत. ह्या अपघातात महाराष्ट्रात खूप मोठा दुर्दैवी मानला जात आहे. एका कुटुंबातील 9 जणांच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.